आपल्या मताचं लक्षात आलं का? आपल्या मताचं जर असलं तर ते अरे संतोष बागेचं ए जाऊ दे गाडी आपलीच आहे, बरोबर आहे. हे जर तुम्हाला सांगतो बदमाश काँग्रेसवाले जर असलं तर संतोष बागर की टोल फाड्याचा थट टोल फाड्या अशी परिस्थिती. त्याच्यामुळं आपला माणूस हे ध्यानात ठेवा, काळजी करू नका. तुम्ही काही सांगा, तुमच्या टोळ्याला आवाज देण्याचं काम हा संतोष बागर केल्याशिवाय. लाडकी बहीण योजना तुम्हाला सांगतो, त्याच्यामध्ये सुद्धा आपण हिरारीनं भाग घ्या. आपलं महत्व आपलं काम आहे. आपल्या माता बहिणी तुम्हाला सांगतो की 1500 रुपये कमी नाहीत मित्रो. लक्षात, जे माणूस 200-300 रुपयानं काम करतो ना त्याला त्या 1500 रुपयाचं महत्व आहे. त्याच्यामुळं आपल्याला सगळ्या जणांना विनंती आहे की लाडक्या बहिणीची पण आपण सगळ्या जणांनी तंतोतंतपणे पालन करा आणि सगळे फॉर्म भरून घ्या. काल परवा पुन्हा मोठा निर्णय घेतला, लाडला भाऊ. आता तुम्ही मुख्यमंत्र्यांचे भाऊ झाले व्हिडिओ ध्यानात ठेवा. तुम्ही काय लहान राहिले का? बरोबर आहे, लाडला भाऊ. आणि त्याच्यामध्ये सुद्धा मला वाटते की 12वी पासला 6,000, त्याच्यामध्ये डिप्लोमाला 8,000, त्याच्यानंतर ग्रॅज्युएशन 10,000. सोपं आहे का? सोपं नाही. मुख्यमंत्री लाडल्या बहिणीच्या कार्यक्रमाला 46,000 कोटी रुपये लागायले. किती? 46,000 कोटी रुपये. कशाला म्हणतात 46,000 कोटी रुपये? विरुद्ध कोण राहिले तर काही मी काल व्हॉट्सअपला पाहिजे, दुसरं धंदा नाही राहिलं. म्हणले लाडली बहीण तर केली, आता लाडला भाऊ करायला पाहिजे होता ना. म्हणलं थांबा, लाडला भाऊ ते ना ठोकून लाडला भाऊ करून टाकला, बस ठोकून. सोपं आहे का? सगळे तुम्हाला सांगतो सर, 3 सिलेंडर मोफत, मुलींना तुम्हाला सांगतो शिक्षण मोफत, पुन्हा गोरगरीब लोक आपले जे वयस्कर आपले आई वडील आहेत त्यांना तीर्थयात्रा फुकट, बरोबर आहे. त्याच्यानंतर मला वाटते की माघल त्याला सोलार, पुन्हा मला वाटते की 52 लाख लोकांना वीज फुकट. हे सोपं नाही, लक्षात. हे जोक नाही. हे जे एवढाले निर्णय जे घेतलेत ना ते तुम्हाला सांगतो सोपे निर्णय नाही. खडा निर्णय घेते माणूस. मागचा पुढचा विचारच करायचं काम नाही त्या माणसाकडे. 24 घंटे तुम्हाला सांगतो लोकांमध्ये राहते. अहो पहिल्या मुख्यमंत्र्यांचा तुम्हाला सांगतो असा घेरा राहायचा, त्या घेऱ्याच्या आतूनच बोलायचं. इथं तर तुम्हाला सांगतो कोणी मागे जाते, पुढे जाते, कुणी पुढे जाते, फोटो काढते, काही कामं सांगते. बोनटवर तुम्हाला सांगतो माणूस सह्या करून देते, बोनटवर काहीच पाहत नाही. पहिल्या मुख्यमंत्र्यांनी 2.5 कोटी रुपये दिले 2.5 वर्षामध्ये आरोग्यासाठी. किती? 2.5 कोटी रुपये. युट्यूब सर्च करा. अहो या मुख्यमंत्र्यांनी सर्वसामान्य जनतेला 250 ते 250 कोटी रुपये दिले. किती? 250 कोटी रुपये. सोपं आहे का? आकडे चाराने जर खिशातून काढायचं म्हणलं, भिकाऱ्याला द्यायचे म्हणलं त्याच्यामध्ये 10 पैसे घेतात. इतके सोपे नाहीत मित्र, तेव्हा. आणि हे काही पैसे आपल्या खिशातले नाहीत. त्याच्यामुळं आपण सगळ्या जण इमाने तुम्हाला सांगतो की काम करावं. उद्याच्या तुमच्या ज्या अडचणी येतात त्या उद्याच्या मीटिंगमध्ये आपण मांडाव्या. लवकरात लवकर आपण सर्वांनी मुख्यमंत्र्यांकडे जाऊ, आपल्या अडचणी ज्या काही आहेत त्या मांडू आणि आपल्या पदरामध्ये जे काही आपल्याला पाडून घेता येईल तेवढं पाडून घेऊ. जय हिंद, जय भारत.